पाचीच्या पाची संघांचे कर्णधार इथे कदाचित एखादा कॅप्टन उपस्थित नसेल, तुमच्या नावाची चिठ्ठी टाकली जाणार नाही. या मॅच कडे वळूया जिथे आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या. प्रतीश पाटील आणि सिद्धेश मुळवीला आपण पाहत आहोत. सुपर 5 मध्ये दाखल होण्यासाठी ही महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारी ही आघाडीची जोडी पाहायला मिळते. परंतु अगदी त्याच वेळेला खोलवर टप्प्याची जलद गतीची गोलंदाजी करण्यामध्ये महारथ असणारा गोलंदाज साहिल भगतला गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहतोय. जनमन बेलपाडा टीम आपण उपस्थित राहायचं इनिंग ब्रेक मध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल कोला टाकला थेट यष्टीरक्षकाचा वेध. बॉड बॉल. मंगेशजी म्हात्रे साहेब बामणडोंगरी यांचं देखील आगमन झालं. आपल्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलंही हार्दिक असं स्वागत. असलमबाई यांचं देखील आगमन झालं. आपलंही हार्दिक असं स्वागत असेल. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. साहिल भगतकडे ही खासियत आहे. डावखुरी हाताचा गोलंदाज. लोड फुल टोज ऑन साइडला केलाय. चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल होतो. नो बॉल आहे आणि त्यावरती धावा मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर नो बॉल वरती आलाय. हा चौकार. हेलिकॉप्टर प्रमाणे इथे हात फिरवत असताना सांगितलं की हा नो बॉल आहे. साहिलने टाकलेला हा बॉल. एनआर पॅनल चा हा लोगो तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर उजव्या यशीच्या बाहेर. तोही दिशाहीन राहिलाय. फ्री हिट कंटिन्यू राहील. रन्स वारंवार येत असताना पाहायला मिळतात. अतिरिक्त धावा. ऍक्शन रिप्ले. उजव्या यशीच्या फारच दुरून गेला होता हा बॉल. साहिल भगत कोण बदलण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा दृष्टिकोन कुठेतरी बदलतोय. वारंवार चेंडू बाहेरच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाजापासून जास्तीचे चेंडू दूर ठेवलेत. पहिल्या मॅच मध्ये 15 धावा 1 विकेट. दुसऱ्या मॅच मध्ये त्याने 3 धावा दिल्या होत्या. पहिल्या मॅचचा तो विक्रम होता. दुसऱ्या मॅच मध्ये 15 धावा 1 विकेट. परंतु या सामन्यामध्ये काय त्याला ते प्रदर्शन करून दाखवावं लागेल. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला. वॉड अशोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. आमच्याशी नडतो ना, तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगातच मारला हा बॉल. पुढचा बॉल लोड फुल टोस. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. ही भिंत आहे. ही भिंत आहे मैदानाच्या आतमध्ये उभी असलेली. अगदी शेलघर गावाची एक मोठी भिंत आहे. याला हलवण्यासाठी तुम्हाला भूकंपाची आवश्यकता आहे. आदित्य भगत तिथे पाहायला मिळाला. त्याच्या हातामधून बॉल कदापि निसटत नाही. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. खोलामध्ये टाकला. प्लेड ऑन. फलंदाज बाद. खेळाडू क्रमांक पहिला प्रतीश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला धक्का इथे दिलाय. काय बॉल टाकला होता. फलंदाज शेवटच्या क्षणापर्यंत मैदान सोडत असेपर्यंत
प्रतीश पाटील केवळ ड्रिल करत होता. मी इथे हेलिकॉप्टर खेळायला हवा होता किंवा ऑन साइडला मोठा स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं. गोलंदाजाचं कौतुक करावं तितकंसं कमी आहे. ज्या वेळेला अडचणी जास्तीच्या येतात ना त्यावेळेला हा खेळाडू बिखरत नाही तर आणखी निखरतो, कारण त्याने चांगल्या दर्जाचा बॉल हाताळला, विकेट प्राप्त केली. 12-1. साहिल भगतचा बॉल अगदी दर्जेदार राहिला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मानव पाटीलला आपण पाहत आहोत बॅटिंगसाठी. पहिला सामना खेळण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय एनसीसी उलवे टीम कडून. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे आणि त्याच्याकरिता क्षेत्ररक्षणामध्ये काही अंशी बदलाव पाहायला मिळतो आहे. महिला वर्ग महिला मंडळ तुम्हाला हा फ्लेक्स पाहायला मिळतोय या अगदी क्रीडा नगरीच्या मधोमध. पुढचा बॉल या वेळेला सरळ बॅटने केला, ऑफ ड्रॉय केला, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल वेगाने कंप्लीट केली आहे. डायरेक्ट हिट झाला, सुपर हिट होऊ शकलेला नाही. रन्स कंप्लीट झाले. ती एक बेस्ट पोझिशन मध्ये अंपायर उभे होते, त्यांनी पाहिलं अगदी अँगलने की डायरेक्ट हिट करण्यात आलाय आणि त्यांना ती गोष्ट चांगल्या रीतीने ठाऊक होती की इथे फलंदाज नॉट आउट आहे, क्रीज मध्ये पोहोचलाय. आणि हीच खासियत आहे, ही अदा आहे गणेशजी बाविस्कर सरांची आणि त्याच्यावरतीच, कारण संपूर्ण पोलादपूरकर आणि रायगडकर फिदा आहेत असे अंपायर. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या अर्थातच एकंदरीत 13. 11 बॉल 27 धावा. मागील मॅच मध्ये 3 बॉल 3 धावा ज्याच्या बॅट मधून आला तो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. सिद्धेशचा हा बॉल, इथे सिद्धेश साठी फटका फसलाय, विकेट प्राप्त केली साहिल भगतने. 1 मोर विकेट डाऊन. सिद्धेश मळवी 5. दाखल झाली आहे, परंतु अगदी त्याच वेळेला इम्पॉर्टंट अनाउन्समेंट पुन्हा एकदा करीन. सुपर 5 मध्ये खेळणाऱ्या 5 संघ या इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित असायला हवेत. जो संघ इथे पुढील 4 संघ यातील जिंकणारा एक संघ राहील. पुढील 4 संघांपैकी जो संघ नायक आणि जो संघ इथे उपस्थित नसेल आपल्या नावाची चिठ्ठी टाकली जाणार नाही. जनमान बेलपाडा टीम उपस्थित झाले. चंद्रकांत स्मृती जितो आहे, जिते टीमचा कॅप्टन. लक्ष वेधन आपण त्वरित या अंबिका आपण त्वरित उपस्थित व्हा आणि जय माता दिदी गोडे सर्वांचे लाडके चला त्वरित उपस्थित माजी खासदार माजी आमदार आदरणीय देव पाटील साहेब यांच्या नावाचं हे विमानतळ म्हणजे 13-2. 13 रन्स ऑन दी बोर्ड. जीतो आहे जिते स्पेशली आपलं लक्ष वेधन. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ स्ट्राइक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मानव पाटीलच्या बॅट मधून हे शेट लेट आलेत, थेट आलेत आणि ग्रेट आलेत. ठोकलाय षटकार. एक गीत येईल ना त्यासाठी लाईव्ह कव्हरेज करणारी टीम अर्थात संदेश आपलं विशेष कौतुक. यावेळेला वेगवान टाकला, बॅकफूट वरती डॉमिनेट केलाय. लेदर बॉलच्या बॅटरला ही आपल्याकडे चांगले चेंडू टाकण्याची धमक आहे. मीही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. आदित्य भगतने हे सांगितलंय. काय बॉल टाकलाय, उंचपुरा असा गोलंदाज आतमध्ये येणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. एक कटर राहिलाय. लेदर बॉलचा चेंडू इन स्विंग आणि आउट स्विंग होतो. पहिल्या मॅच मध्ये आदित्यने 4 धावा 1 विकेट, दुसऱ्या मॅच मध्ये 8 धावा, तिसऱ्या मॅच मध्ये तो गोलंदाजी करतोय 6 धावा खर्च केल्यात. कमी गतीने उजव्या सीच्या बाहेर सापळा रचला आणि या सापळ्यामध्ये माशाला अडगटरित्या अडकवलाय. खेळाडू क्रमांक 3 प्रणित भगतने झेल टिपला. फलंदाज बाद.
दरम्यान मंचाकडे त्यांचं आगमन झालंय. आदरणीय मिथुन शेठ भोईर कुंडेवाळ, अंतम शेठ भोईर कुंडेवाळ, राजाजी पाटील आणि वी के भोईर साहेब कुंडेवाळ या सगळ्या मान्यवरांचं आपण करूया शब्द सुमनानं स्वागत. वेलकम. सचिन पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. सचिन साठी संघ म्हणत असेल तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडून या सारी. मागील मॅच मध्ये पहिल्या सामन्यामध्ये 8 बॉल 30 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 1 बॉल 1 धाव त्याच्या बॅट मधून आली होती. आदित्य गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. 19 ला 3 बाद झाल्यात. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर उजव्या बाहेर, भन्नाट वेगाने हा चेंडू इथे पाहायला मिळतो आहे. अर्थात सचिन पाटील यांचे चिरंजीव इथे जसा बॉल टाकला ना लगेचच व्हाईटची अपील त्यांनी देखील इथून केली होती. टेनिस क्रिकेटमध्ये हल्लीचा हा योग सातत्याने येतो. 19 ला 3. यावेळेला ऑन साइडला गॅप मध्ये पॅरलल फ्लॅट क्षेत्र रक्षक चेंडूच्या खाली त्याने टिपला झेल. सचिन पाटील होतोय बाद. ला 4 बाद झाल्यात. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलचा अजूनही खेळ शेष आहे. फलंदाज अगदी या बुडणाऱ्या माणसाची भीती यांच्या मनामध्ये आहे की काय असं वाटू लागलं. कारण मैदानाच्या आतमध्ये येतात, केवळ हजेरी लावून तंबूच्या आसऱ्याला येत असताना पाहायला मिळाल्यात. सचिन पाटीलने एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. पहिल्या मॅच मध्ये 30 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 1 धाव, तिसऱ्या सामन्यामध्ये 0 रन्स त्यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्यात. 4 टॉप ऑर्डरच्या बॅट्समनला बाद केलाय. आदित्यच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, परंतु काय बॉलिंग केली आहे त्याने. पुढचा बॉल यावेळेला थेट यष्टिरक्षकाचा वेध, ड्रीम स्पेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. पुढचे 5 बॉल निर्धाव स्वरूपाचे 2 विकेट्स अफलातून. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय आदित्य भगत. 19 ला 4. मी विनंती करेन शैलाजी भगत साहेबांना की मंचावर उपस्थित राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्व मिथुन शेठ भोईर कुंडेवाळ एक यशस्वी उद्योजक राहिलेत, यांचा शुभ सन्मान करण्यासाठी विनंती करतोय. शैलेश शेठ भगत आपल्या शुभ हस्ते मिथुन शेठ भोईर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. पाहतोय मंचावर उपस्थित आदरणीय मिथुन शेठ भोईर, यशस्वी उद्योजक, एक डॅशिंग नेतृत्व म्हणजे ओळख कायम राहिली. दोस्तीच्या दुनियेतील हा अतिशय गोड माणूस म्हणून ओळख राहिलेले आमचे लाडके मित्र मिथुन शेठ भोईर कुंडेवाळ यांचा सहर्ष स्वागत. यानंतर मी विनंती करेन अंतम शेठ भोईर यांचाही शुभ सन्मान शैलेश दादांच्या शुभ हस्ते केला जाईल. यानंतर अंतम शेठ भोईर या आपण दादा आपलाही शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. थँक्यू सो मच. त्यानंतर अंतम शेठ आदेशच्या बॅट मधून पुढचा बॉल बॅकफुटला आल्या. ऑन साइडला खेळण्याचा मनोस उभा होता. उधळून लावले ते मनोस उभे. काय गोलंदाजी होती, कमालीची गोलंदाजी झाली.
मागील 2 सामने या संघाला ब्रेक मिळाला होता. अर्थात ब्रेक मिळाल्यानंतर अनेक वेळेला आपण म्हणतो की जो मोमेंटम बनतो ना तो शिफ्ट होतो, किंवा अधिक वेळेला अनेक वेळेला आपण म्हणतो की एखादी मॅच थांबली ना तर मच्छिंद्रजी पाटील सर आवर्जून म्हणतात की मॅचचा मोमेंटम तोडू नका. या संघाने कुठेही यांचा मोमेंटम तुटलेला नाही असंच वाटू लागलंय. त्यांचं शरीर गरम आहे आणि त्याच दर्जाची गोलंदाजी केली आहे. अनिश भगतचा हा बॉल देखील पाहणं आव्हानाच्या स्वरूपाचा राहिला जरूर, परंतु टेक ऑफ घेणारा संगमजी म्हात्रे यांचा सन्मान होतोय आणि अंतिम रजनीमध्ये त्यांचाही धुमाकूळ आपण इथे पाहू हळूहळू. त्यानंतर राजेशजी पाटील असतील, VK भोईर साहेब आणि वैभवजी काळे या सर्वांना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. गो टू कमेंट बॉक्स. 22-4 गोलंदाजी मार्क वरती अनिश भगत पुन्हा एकदा सज्ज होईल. कोलामध्ये बॅटची लिडिंग एज घेतली, पाठीमागे चालला बॉल, शॉर्ट थर्ड मानला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक रणनीतीबद्ध कामकाज होतोय, प्री प्लॅन गोलंदाजी त्याला म्हणतो ना आपण, त्या रीतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. कारण गोलंदाजांनी सातत्य ठेवलं, गोलंदाजीतलं बॉल चांगले हाताळल्यात, जिथे क्षेत्ररक्षक तिथेच बॉल जातोय. अर्थात क्षेत्ररक्षणे निहाय ही कामगिरी होतीये. त्याच वेळेला कर्णधाराचं कौतुक करायला हवं. उच्च दर्जाचं नेतृत्व आणि कुशल असं नेतृत्व राहिलंय या संघाचं. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये पाठवला होता ऑन साइडला, क्षेत्ररक्षक रिले स्वरूपामध्ये कॅच, फलंदाज होईल बाद. अफलातून मॅग्निफिसंट एफर्ट ऑन बाउंड्री लाईन, फलंदाज क्रमांक 5 धक्का. तोच संघ आहे ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये 66 बनवलं, दुसऱ्या मॅच मध्ये जिथे धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या केला 23ला 5 बाद झालेत. संघाची अवस्था जिथे अवस्था पहा, नवीन बॅटर विवेक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अनिश भगतला इथे यश प्राप्त होत असताना पाहायला मिळालंय. चला, चारही संघांचं लक्ष पुन्हा एकदा मी वेधेन. चारही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. बेलपाडा टीम आपण उपस्थित झाला आहात, थँक्यू. खोला टाकला उजव्या सीच्या बाहेर, इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अजून 3 संघांचं लक्ष वेधेन मी की
या दरम्यान खऱ्या अर्थानं अतुलजी भोईर कुंडेवाळ यांच्याकडून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत, त्यांचंही आपण करूया मनस्वी स्वागत. धन्यवाद. आवर्जून पुन्हा एकदा लक्ष वेधेन, जो संघ आणि कॅप्टन अनुपस्थित राहील ना त्यांची चिठ्ठी टाकली जाणार नाही. त्या बॉल खोलात टाकला होता, ते डीएसटी रक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. अनिश भगत वाईट यॉर्कर त्याच्या माध्यमातून, यॉर्कर स्पेशलिस्ट आहे, याच गोष्टीसाठी तो जाणला जातो. ऍक्शन रिप्ले पहा, शेवटच्या क्षणाला तो सोहेल तन्वीरची आठवण करून देणारे बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. सर्वाधिक स्पर्धेमध्ये वेळेवरती पोचणारा संघ जितू आहे जिते, चंद्रकांत स्मृती या नावाने हा खेळतोय. आपल्यालाही लक्ष वेधेन की आपणही वेळेत उपस्थित व्हा. खोलात टाकला, बॅटची तिके जाऊ साइड घेतली आहे, बॅकवर्ड ऑफ द पॉइंट. क्षेत्ररक्षक तैनात एक सिंगल इथे प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपला. 25 ला 5 बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये एनसीसी उल्वे या टीमची. हा बर्ड आय व्ह्यू तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. या मैदानाचा विहंगम दृश्य तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. माजी खासदार आमदार वदोस्ती चषक 2025 13वा पर्व, त्याचं हे विहंगम दृश्य तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. या मैदानाच्या चहू बाजूला उंच इमारती, अगदी त्याच वेळेला शेजारून जाणारा हायवे तुम्हाला पाहायला मिळतो आहे. या मैदानाची शोभा वाढवणार आहे अर्थातच क्रीडांगण. एक चांगल्या दर्जाचं नीट अँड क्लीन कॅमेरा वर्क तुम्हाला पाहायला मिळत आहे. या चॅनलवरती आई एकविरा इव्हेंट्स वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा टल सेतू तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतं, त्याचंही विहंगम दृश्य तुमच्या स्क्रीनवरती. स्कोर कार्डवरती आता 25 ला 5 गोलंदाजी मार्कवरती शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक. सुयश भगत पुढचा चेंडू खोलामध्ये अगदी यॉर्कर पाहायला मिळतो. पहिला बॉल सटीक लेंथ अँड लाईन वरती, चारी मुंड्याची केलं फलंदाजानं. अगदी लेझिम खेळायला भाग पाडलाय. काय बॉल टाकलेत, काय डिलिव्हरी राहिल्यात, अगदी खोलवा टप्प्याचे निष्णात आहेत गोलंदाज. जणू काही एखादा नाणं खेळपट्टीवरती ठेवावं आणि तिथे गोलंदाजी करण्यास भाग पाडावं, त्या स्वरूपाची गोलंदाजी. पुन्हा पुन्हा आणखीन एक चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. गेले काही वर्ष मी पाहिलेला संघ अर्थातच महेश पोट शेलगर आणि आज पाहिलेला हा महेश पोट शेलगर संघ, याच्यामध्ये मला वाटतं 99% बदल झालाय. काय बदल केलेत आपल्या गोलंदाजीमध्ये, काय कामकाज चालू आहे. पुढचा बॉल याही वेळेला थेट यष्टिरक्षकाचा वेध, तेच तर्रार चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल लगातारचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले पहा, बाहेर काढला, उसळी घेणारा बॉल राहिलाय आणि अफलातून गोलंदाजी. डोळ्याची पारणं दिपणावरही गोलंदाजी होतीये. यावेळेचा बॉल कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पहा, चित्त्याची चपळाईने हरणाचा वेग इथे धारण केला. कुशल बघत होते त्या ठिकाणी, वेगाने चेंडूवरती आले फलंदाज. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. स्टोर कासा रोडवली आणि त्याच वेळेला जय माता दी घोडे. मी आवर्जून थोड्याच वेळापूर्वी उल्लेख केला होता की चंद्रकांत स्मृती जितू आहे जिते, प्रत्येक स्पर्धेमध्ये अगदी वेळेवरती पोहोचणारा संघ म्हणून ज्या संघाकडे नेहमीच पाहिलं जातं आणि तो संघ देखील दाखल झालाय. 27 ला 6 यावेळेचा बॉल थेट यष्ट्यांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. 27 ला 7 बाद.
ना त्यांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा मी रिपीट करतोय किंवा असं व्हायलाच नको की या इनिंग मध्ये अनाउन्समेंट झालीच नव्हती की जो संघाचा कर्णधार इथे अनुपस्थित राहील आपलं नाव चिठ्ठीमध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही. दोन टीमचे कॅप्टन आलेत. यामधील एक संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. एकंदरीत 3 होती. पुढचा बॉल यावेळेला देखील थेट यष्टिरक्षकाचा भेद. या षटकामध्ये रन्स केवळ आले ते एकंदरीत 2 धावा या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. एकंदरीत बनल्या त्या 27-28 धावसंख्येचं टार्गेट इथे सेट केलंय निळकंठेश्वर उल्वे या टीमने. महेश पोलशेलकर या टीमच्या समोर एक छोटासा ब्रेक घेऊया. डीजेकडे जाऊयात आणि या पण उत्तरार्धामध्ये ऐकूयात मच्छिंद्रजी पाटील सर यांचा आवाज. काय घडणार काय बिघडणार. इच कॉइन इज अ डिफरंट साइड. ही विसरून चालता कामा नये मित्रांनो की लो स्कोरिंग मॅचेस शेवटच्या बॉल पर्यंत जाणारे सामने हे नेहमी पाहायला मिळतात. ही मॅच देखील तशीच असेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. मानाच्या सन्मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्या. थँक्यू. लक्षाचा पाठलाग करायचा आहे महेश स्पोर्ट्स शेलकर या संघाला. ज्या संघानं मगाशी 41 धाबा कुठल्या, ज्या संघानं मगाशी शेवटच्या षटकामध्ये 17 धाबा चेस केल्यात त्या संघासमोर 28 धाबांचं लक्ष. मोठं लक्ष असणार की नाहीये या आपण ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. सचिन शेठ घरत यांचा आम्ही मनापासून आभार. या स्पर्धेसाठी आम्हाला बाईक पुरस्कृत केली. आमचे कुशल घरत आणि मंदार आमचे गोल्डमॅन जर हे सामना बघत असतील शेलकरचे त्यांचे देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. महेश स्पोर्ट्स शेलकरी स्पर्धा आपण पाहिली. अत्यंत डिसिप्लिन स्पर्धा. सचिन शेठ घरत आमचे कुशल शेठ असतील, त्यानंतर आमचे मंदार गोल्डमॅन असतील, या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय ज्यांच्या माध्यमातून शेलकरच्या माध्यमावरती फार मोठी स्पर्धा संपन्न झाली. 28 धाबांचा लक्षाचा पाठलाग करतोय. दोस्ती चषक 2025चं पर्व कोण उचलणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. भरपूर संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये आज मात्र शेवटच्या क्षणापर्यंत येईल आणि सुखदुःखाने भरलेलं क्रिकेट. भरपूर रेकॉर्ड्स आपण पाहिल्या स्पर्धेमध्ये. अत्यंत सुंदर क्रीडानगरी आणि क्रीडानगरीमध्ये भरपूर रेकॉर्ड्स आपण पाहिले. कोणाला हसताना पाहिलंय, कोणाला रडताना पाहिलंय, कोणाला विजयाचा आनंद साजरा करताना पाहिलंय, तर कोणाला आपलं दुःख लपवताना पाहिलंय. सुखदुःखाने भरलेलं क्रिकेट आणि अत्यंत सुंदर क्रीडानगरी. आज मात्र शेवटच्या टप्प्यात आले क्रिकेट. बघायचं सामना कोण जिंकणार आणि आजच्या स्पर्धेमध्ये कोण बनेगा चॅम्पियन. Who will become a champion? You will get answer tonight because today is the final day of this tournament. Dosti Trophy 2025. Warm welcome everyone. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागतम. 28 धाबांचा पाठलाग करायचा आहे. बघायचं आहे उल्बे संघ मगाशी 2 सामने लगातार जिंकलाय. पहिल्या सामन्यामध्ये 66 धाबा कुठल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 50 धाबा कुठल्यात आणि योगायोग म्हणजे प्रत्येक सामन्यामध्ये टॉस हरून फलंदाजी करावी लागली. आता 28 धाबांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे महेश स्पोर्ट्स शेलकर सारख्या तगड्या संघाविरुद्ध. बघायचा सामना कोण जिंकणार. Who will win the prize? क्या बात है. Who will become a champion and who will be win the prize?
पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन पंच कट करायचा होता, मात्र शेवटच्या मोमेंटला पॉइंटला बॅकअप होतं, मात्र एक धाव मिळाली. पॉइंटच्या क्षेत्रक्षा सर्वात चपल आणि लवचिक असतात. पॉइंटला आपण रिकी पॉन्टिंगला पाहिलंय, पॉइंटला जडेजाला आपण पाहिलंय, पॉइंटला मोहम्मद अझरुद्दीनला आपण पाहिलंय आणि पॉइंटच्या क्षेत्रात चूक करतोय, एक धाव मिळणार. साकला फलंदाज आदित्यला साथ देणं आदित्य भोईर, भगत आणि सौरभ कडू. कोण विसरणार सौरभला मागच्या सामन्यामध्ये. व्हॉट अ फंटास्टिक नोक, काय खेळला होता मागच्या सामन्यामध्ये. फुल टॉस डाऊन द ट्रॅक यावेळी ड्राईव्ह करत असताना बॅकलिपला खाली ठेवत असताना ऑफ ड्राईव्ह केलाय, चांगला फटका, लॉंग ऑफला बॅकअप होतं, मिळणार ती एकच धाव. दर्शकाला 2. यस बंधू. नंदकुमार ठाकूर साहेब बीजेपी नेते यांचं माझ्याकडे आगमन झालंय, त्यांचंही मनस्वी स्वागत. दादा आपलंही सहर्षे स्वागत आहे. थँक्यू. भावेश कारकर नेहमी P1 मध्ये गोलंदाजी करत असताना मागच्या सामन्यामध्ये 7 धावा दिल्या होत्या फक्त. 2 गडी बाद केले, कट करण्याचा प्रयत्न, लेट कट केला, चेंडू निघून गेला, मात्र गोलीच्या बेगानं नॉन स्टॉप, मात्र शेवटच्या क्षणात स्टॉप केलाय करा, मात्र धावा देखील मिळतील 2. चांगले रन मिळते, विकेट. सिंगल डबाना सामना जिंकता येऊ शकतो, कारण 24 चेंडू आणि फक्त 28 धावांची गरज. मंचावरती सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व शैलेश शेठ भगत, निलेश खारकर, आमचे धीरज ओवळेकर असे 3 मान्यवर आणि त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खूप चांगली स्पर्धा. मंचावरती आमच्या निकिता देखील आहेत. निकिता ताई तुमचं देखील आम्ही स्वागत करतोय. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत. लवली हिट, गॅपमध्ये नो मॅच लँड मध्ये 1 बॉस सीमा पार P1 चा सुंदर बापर, दमदार चौकार. अक्षरशः क्रडनगिरी प्रेक्षकांना नाहून निघाली. मागचे 5 रात्री क्रिकेटचा थरार सौरभ कडू, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. इज अ ग्रेट क्रिकेटर ऑफ द 10 स्किल वर्ल्ड, ब्युटिफुल क्रिकेटर. चांगली फटकेबाजी करतो, बॅकफुटला जाऊन याला कट करण्याचा प्रयत्न, वेळ नाहीये मिळाला फलंदाजाला. चेंडूमध्ये गती जास्त होती, ॲक्युरेसी चांगली होती, गुडलेस पॉवर चेंडू टेक ऑफ केला, बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या डोक्यावरनं, कारण पॉइंट आतमध्ये आहे, वरनं त्याला चेंडू फेकायचं होतं, नाही जमलं. डॉट डिलिव्हरी, वंडरफुल कमबॅक आफ्टर द 4 रन्स. बाबेश पुन्हा एकदा कमबॅक करतोय, 8 धावा बिनबाद. लवली हिट, प्रचंड ताकदीचा वापर, हँडसम लोकांच्या डोक्यावरनं बिग हिट, दॅट्स 6. प्रीतीच्या चांद रात्री चंद्र साक्षीला नाहीये, मात्र सुंदर रात्र आहे मैदानावरती. 14 धावा 28 धावांची गरज असताना 14 धावा, पहिले लक्ष पार केलंय अवघ्या 7 चेंडू मध्ये बंधू. 18 चेंडू 14 धावांची गरज आहे. जानमान बेलपाडा, चंद्रकांत स्मृती, जितू आई जीते, अंबिका किराणा स्टोर, कासर बडवले आणि जय माता दी दिगोडे, या 4 संघांना विनंती आपण रिपोर्ट करायचं आहे, टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचं आहे. जो संघ अनुपस्थित राहील संघनायक त्याचा ड्रॉ केला जाणार नाहीये. अत्यंत डिसिप्लिन स्पर्धा. 14 धावा फलकावरती, एका षटकामध्ये सामना खुला केलाय आणि आता मात्र खुल्या आसमानाखाली खुला सामना. यस, उलवे संघानं मागचे 2 सामने एकतर्फी जिंकलेत, आता मात्र सामना जिंकण्यासाठी दमछाक होते. मात्र मगाशी काय सामना जिंकला शेलकर संघानं, तो संघ आईन ऍक्शन मध्ये. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना दिशा दिली, बॉटमॅनचा सुंदर वापर चेंडू गेलाय, तो ऑर्थोडॉक्स लॉंगांमध्ये बॅकअप करते, एकच धाव मिळणार. चांगलं क्रिकेट आदित्य भगतचं आणि सौरभ कडूचं मी कौतुक करेन. सौरभ कडू एका बाजूने अटॅकिंग क्रिकेट खेळतोय, आदित्य एका बाजूने फक्त डिफेन्स क्रिकेट खेळतोय. दोघांचं लक्ष सामना जिंकणं, खेळण्याची पद्धत वेगळी आहे. प्रतीश पाटील मॅनेजमेंट या स्पर्धेमध्ये संपूर्ण केली त्यांनी. फक्त 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 17 चेंडू आणि फक्त 13 धावा. उंची जास्त, चुकीचा फटका, प्रीते चेंडू खाली, फलंदाज बाद. पहिला धक्का मारते सौरभ कडू इज वॉकिंग बॅक. 14-13 धावा कुठल्या त्यानं 6 चेंडूचा सामना केलाय. फंटास्टिक नोक, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आपली कामगिरी चोख बजावतोय आणि तो मात्र बाद होतोय. 15 वरती पहिला धक्का. अरे मनमोहन
ऑन साइडला स्वीपच्या माध्यमातून स्लॉग स्वीप केला, कॅप मध्ये फ्लाइट स्ट्रोक, सीमा पलीकडे फ्लाइट एक षटकार. उलबे संघाने लिकंडेश्वर उलबे संघाने मागच्या 2 सामन्यामध्ये आपली छाप सोडली. त्या संघाला मात्र या सामन्यात बॅकफुटला आणून सोडलंय. तो मात्र शेलगर या संघाने ग्रेट बॅटिंग. माय स्पोर्ट शेलगर संघ फंटास्टिक नोक. गोलंदाज तयार. स्विचचा वापर या मध्ये पंचाकडे बोट दाखवलं होतं आणि पंचाने बोट आकाशाला दाखवलं, अपील केलं होतं. पंचाने अपील उचलून धरलंय. फलंदाज बाद झाला. यस इज गॉन. 23 वरती दुसरा धक्का, 15 वरती पहिला धक्का, 23 वरती 2 धक्के, 28 धावांची गरज आहे. धावसंख्या 23, एकतर्फी सामना. असं वाटतं की कॉमेंट्री सोडून तुझंच कौतुक करावं. अप्रतिम संगीत. What a hit on the straight trap through the line in front of the screen, straight to the fielder, complete the single, no doubt. The match is now one-sided. 24 loss of the 2 wickets. Only 4 runs required from 12 deliveries. स्क्रीन वरती आमचे आयोजक सन्माननीय शैलेश भगत साहेब, आमचे निकिताताई आणि प्रियाताईंना दाखवलं जात आहे. या स्पर्धेमध्ये निलेश शेठ चांगले खेळले असते तर अजून मजा आली असती ताई. मात्र थोडासा सामन्यामध्ये थकवा निर्माण झालाय आणि 4 धावांची फक्त गरज आहे आणि सामना जिंकण्याचे उंबरठे आले. महेश स्पोर्ट्स शेलगर संघ, कुशल गरज दादा आमचे, मंदार आमचे गोल्डमॅन आणि सचिन शेठ हा सामना बघत असते. स्वागत आहे तुमचं. आणि जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज. चेक. कासार वडोली संघात संगनायक या पण टॉस बॉक्स मध्ये या. आता वेळ नाही आमच्याकडे कारण 3 संगनायक समोर उभे आहेत. 4था कासार वडवली आणि इथे मात्र 5वा आतमधून येईल. मॅनेजमेंट खूप चांगले बंधू. 11 वाजून 10 मिनिटं झालीत. 5वा सामना आपण कव्हर करतोय. फक्त 3 सामने बॅलन्स आहेत. वेल मॅनेजमेंट. ही दोस्ती चषक 2025 चा मॅनेजमेंट आमचे प्रतीश पाटील यांचे मी कौतुक करेन. त्यांची संपूर्ण मॅनेजमेंट पाहायला मिळते. निलेश खारकर, धीरज ओवलेकर आणि शैलेश भगत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. उलवामधील नामांकित स्पर्धा. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा लेवल, क्रिकेटचा बॉटम दाखवलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. रॉबिन खारकर यांनी जर विकेट घेतली तर मात्र विकीजी खारकर यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस. चला सामना स्पीडअप करा. 12 चेंडू आणि फक्त 4 धावांची गरज. 3 धावांची गरज. माफ कर. धावसंख्या 25, 2 बाद. 15 वरती पहिला धक्का, 23 वरती दुसरा आणि 25 वरती 2. शॉर्ट पिच चेंडू आणि सामना खुला. 13 चेंडू मध्ये सामना खुला केलाय. उलबे संघाचा अस्तित्व या स्पर्धेमध्ये संपुष्टात. माय स्पोर्ट्स शेलगर टीम वेल प्लेड. अभिनंदन सामना जिंकल्याबद्दल. धन्यवाद सर, धन्यवाद. लगेच वळूया आपण इथे मात्र लकी ड्रॉ कडे. चला या सगळ्यांनी 5 कॅप्टन जय हनुमान बेलपाडा संघात संघाने टॉस बॉक्स मध्ये या लगेच प्लीज. तर भाई कडू नाव लक्षात राहिलं आमच्या खऱ्या अर्थानं. काय खेळलाय. चंद्रकांत स्मृती जितू जीते. हरेश कॅप्टन पाठवा. चला. अंबिका किराणा स्टोअर्स कासारे वडोली संघनायक आहे. जय माता दिघोडे. चला कॅप्टन निवृत्ती पाटील या आपण. आणि त्यानंतर मात्र महेश स्पोर्ट्स सेलगर. पहिला कॅप्टन या, नंतर मॅन ऑफ द मॅच दिली